हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ। तर बघा, आज आम्ही गेलो होतो फिरण्यासाठी आणि जवळच गेलो होतो। तर हे बघा, ही उल्हास नदी आहे आणि उल्हास नदीचं जे पात्र आहे ते खूप मोठं आहे। पावसाळ्यामध्ये तर पूर्ण हा पूल पण पाण्यामध्येच असतो। तर आम्ही जिथे गेलो होतो तर टिटवळ्याला आम्हाला खूप जवळ आहे इथून, आणि जर जायचं असेल तर मुंबईवरून डायरेक्ट टिटवळा ट्रेन पकडायची आणि टिटवळा स्टेशनला उतरलं की तिथून ऑटोने डायरेक्ट तुम्हाला मंदिराजवळच आणून सोडतात। तर हा जो गणपती आहे तो गणपती म्हणजे नवसाला पावणारा गणपती आहे अशी त्याची ओळख आहे। आम्ही गेलो होतो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती, खूपच म्हणजे आज अजिबातच गर्दी नव्हती। आम्ही डायरेक्ट मंदिराजवळ आतमध्येच गेलो होतो आणि तिथेच बघा मी आज थोडीशी शूटिंग घेतली गणपती बाप्पांची। तर अलाउड नाहीये तरी पण घेतली तुमच्यासाठी। तर नंतर वरती गेलो आणि तिथे असं मॉल होता, पूर्ण देवांच्या वस्तू वगैरे खूप छान, गणपतीच्या मूर्ती वगैरे बघितलं ना तर फ्रेशच वाटतं। आणि मग तिथे आम्ही पूर्ण मॉलमध्ये फिरलो होते आणि देवांच्या काही वस्तू वगैरे, आणि इथे गणपतीचं हे पूर्ण बघितलं सेट तर वाव म्हटलं किती सुंदर। तर पूर्ण हे भजनी मंडळच बनवलं होतं या गणपतीच्या मूर्त्यांचं। आणि नंतर आम्ही गेलो होतो बोटिंग करण्यासाठी। तिथेच बॅक साईडला छोटासा तलाव आहे आणि म्हणजे मयूमुळे तर आम्ही जातोच बोटिंग करण्यासाठी, तेवढंच त्याला थोडंसं एन्जॉयमेंट म्हणून। आणि नंतर बघा, बोटिंग मधून थोडेसे व्हिडिओज वगैरे घेतल्या होत्या। तर नंतर आम्ही निघालो होतो बार्बी डॅमला। तर बघा, बार्बी डॅम आहे तिथूनच हार्डली अर्धा तासाच्या अंतरावर आहे। तर तुम्ही कधी जर आलात टिटवळ्याला तर नक्की या बार्बी डॅमला जायचं, खूप छान आहे इथे फिरण्यासाठी। म्हणजे ज्यांना पाण्याच्या ठिकाणी फिरायला आवडतं त्यांनी नक्की जायचं। आणि हे बघा, हे बार्बी म्हणजे धरण आहे आणि त्याचं हे पाणी जे आहे ते खाली सोडले अशा पद्धतीने। हे पूर्ण मुंबईकडे म्हणजे आम्हाला पण जे पाणी येतं ते हेच पाणी येतं पिण्याचं। आणि मयूला तर पाणी म्हणलं तर खूपच तो बोलत होता खाली सोडा, पण थोडी रिस्क वाटते तर नको। आणि मग माझ्यासोबत जी माझी फ्रेंड होती तिला मी बोलत होते चल थोडेसे शूट वगैरे कर माझं पण, आणि मग मी तिच्याकडून व्हिडिओ शूट वगैरे करून घेतलं रील्स वगैरे टाकण्यासाठी। तर बघा, खूपच छान। आणि मयूला पण थोडंसं तिथं म्हणजे खेळून दिलं, त्याला पण पाणी वगैरे म्हणलं चला कधी फिरायला येत नाही, थोडंसं त्याला पण एन्जॉयमेंट म्हणून त्याला पण थोडंसं पाण्यामध्ये खेळून दिलं तिथे। आणि आम्ही खूप फिरलो मस्त, म्हणजे वन डे रिटर्न जर तुम्हाला ट्रिप करायची असेल तर हे जे गणपती आहे टिटवळ्याचा आणि हे जे बार्बी डॅम आहे हे दोन्ही पण खूप सुंदर प्लेस आहेत। तर नक्की तुम्ही म्हणजे हार्डली 2-3 तासामध्ये घरी रिटर्न जाऊ शकता। तर हे खूप छान प्लेस आहेत, तर नक्की इथे जा। आणि मयू कसा खेळतोय बघा। तर जेव्हा टिटवळ्यावरून निघताल तर तेव्हा थोडंसं पुढे गेलं की नेटवरती म्हणजे तुम्ही लावलं की मॅपवरती तुम्हाला लगेचच दिसेलच बार्बी डॅम कुठे आहे। तर जाऊनच यायचं। आणि बघा, नंतर झाला होता इव्हिनिंगचा टाइम, सनसेट बघा किती छान दिसतोय। आणि म्हणलं आता चला खूपच लेट झालाय, आता आपण घरी जाऊयात। आणि मयूचं असं होतं की बाहेर गेलं की घरी जायचंच नाही। तर नंतर आम्ही निघालो होतो घरी। आणि चला, कसा वाटला हा व्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा। तर थोडंसं फोटोशूट वगैरे पण केलं होतं। चला, चॅनलवरती नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।